सिकल सेल ॲनिमिया नावाच्या एका आजाराबद्दल थोडंसं जाणून घेऊया. ह्या आजारामध्ये काय होतंय, की जे आपल्या शरीरामधलं हिमोग्लोबिन जे असतं ते तयार होताना ते थोडंसं डिफेक्टिव्ह तयार होतं आणि थोडासा हा गुणसूत्रांशी रिलेटेड किंवा आनुवंशिक आजार आहे आणि मग त्याच्यामुळे काय होतं, की हे हिमोग्लोबिन हे दोषपूर्ण असल्या कारणामुळं ह्या ज्या लाल रक्तपेशी आहेत त्या थोड्याशा विळ्यासारख्या तयार होतात किंवा कधी त्या पेशंटला कधी स्ट्रेस आला, की ताप आलाय किंवा डिहायड्रेशन झालंय, आज दुसऱ्या काही कारणाने आजारी पडला, की त्याच्या ज्या लाल रक्तपेशी आहेत त्या गोल आकाराच्या न राहता त्या विळ्यासारख्या किंवा सिकलसारख्या होतात आणि मग त्या लवकर फुटतात आणि मग त्याचं आयुष्य कमी होतं आणि मग त्याच्यामुळे एच-बी कमी होऊन ॲनिमिया तयार होतो किंवा एच-बी खूप कमी होतं आणि त्याच्यामुळे होणारे वेगवेगळे त्रास होतात, की मग रक्त भरायची वेळ येते. खूप रक्त एच-बी जर कमी झालं तर हृदयावर ताण येतो. दुसरी गोष्ट ह्या वेळ्यासारख्या झालेल्या ज्या रक्तपेशी आहेत त्या कुठेतरी रक्ताच्या गुठळ्या तयार करतात आणि मग शरीरामध्ये बोन्समध्ये किंवा इतर अवयवांमध्ये त्या गुठळ्या तयार होऊन मग खूप जास्त वेदना होऊ शकतात आणि बरेचसे कॉम्प्लिकेशन्स त्याच्यामुळे होऊ शकतात. तर हा आजार मुलांमध्ये ओळखण्यासाठी एक तर सगळ्यात महत्त्वाचं आपल्याकडे थोडीशी अजून ती गोष्ट होत नाहीये, की निओनेटल स्क्रीनिंग किंवा बाळ जन्माला आल्यानंतर काही आजारांचं स्क्रीनिंग करणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये ह्या हिमोग्लोबिनच्या ज्या काही आनुवंशिक आजारांची एक 3-4 महत्त्वाची कारणं आहेत. त्याच्यासाठी थोडीशी स्क्रीनिंग जर आपण प्रत्येक बाळाची करून घेतली, तर ह्या आजाराचं लवकर निदान करणं गरजेचं होतं आणि ते दिसून आल्यानंतर आपल्याला त्याच्यासाठी काही प्रतिबंधात्मक उपाय पण करता येतात. तर ज्या मुलांना हे सिकल सेल ॲनिमिया आहे, त्या मुलांमध्ये सगळे डॉक्टर आपल्याला सांगतात, की हायड्रेशन मेंटेन करणं गरजेचं आहे किंवा भरपूर पाणी त्या मुलांना पाजणं गरजेचं आहे. त्याच्याबरोबरच फॉलिक ॲसिडची औषधं किंवा रक्तवाढीसाठी जी आवश्यक आहेत, ती औषधं आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्याने घेणं गरजेचं आहे. त्याच्याबरोबरच कधी असं काही वेदना झाल्या, तर वेदनाशामक औषधं द्यायला पाहिजेत आणि ती डॉक्टरांच्या सल्ल्याने ती घ्यायला पाहिजेत. त्याचबरोबर व्यवस्थित न्यूट्रिशन किंवा आहार चांगला राहणं हे अतिशय गरजेचं आहे. खूप जास्त थंडीमध्ये वगैरे अशा मुलांना घेऊन न जाणं हे गरजेचं आहे. डिहायड्रेशन वगैरे असं काही आजारी पडल्यानंतर होऊ नये याची काळजी घ्यायला पाहिजे. त्याबरोबर ह्या मुलांमध्ये थोडीशी काही जीवाणूंच्या इन्फेक्शनच्या अगेन्स्ट थोडी प्रतिकारशक्ती कमी होते. त्याच्यामुळे ह्यांचं लसीकरण खूप गरजेचं आहे. न्यूमोकॉकल व्हॅक्सिन, फ्लूचं व्हॅक्सिन ह्या गोष्टी देणं अतिशय कंपल्सरी आहे या मुलांमध्ये. त्याच्यामुळे आणि ह्या ज्या सगळ्या गोष्टींची जर काळजी घेतली, तर ह्या मुलांमध्ये सुद्धा एकदम नॉर्मल आयुष्य जगणं किंवा त्यांची जे काही प्रॉब्लेम्स आहेत त्याचे उपचार करणं खूप सोपं होऊन जाईल.